आता आपण बघूया की बेसिकली मॅन हा एक आपण म्हणतो सोशल ॲनिमल बिकॉज एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉन्स्टंटली इन टच विथ इट्स एन्व्हायरमेंट. सो व्हॉट इज ट्रू टू द जे एन्व्हायरमेंटला जे सत्य आहे तेच आपल्याला ॲप्लिकेबल असणार ऑब्वियसली, राईट. सो वी नो दॅट दिस एंटायर युनिवर्स म्हणजे बिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ स्टार्स आणि कॉमेट्स आणि प्लॅनेट्स आणि हे सगळं अख्खं एक म्हणतात ना इट्स अ मॅट्रिक्स कंप्लीट हे चाललेलं आहे. पण व्हॉट इज इंटरेस्टिंग इज की या मॅट्रिक्समध्ये ना देर इज मॅथमॅटिक्स. कुठलीही गोष्ट अशी रँडम हॅपॅझर्ड होत नाही. ॲस्ट्रॉनॉमर्स और ॲस्ट्रोफिजिसिस्ट ते एक्झॅक्ट सांगतात की आता या दिवशी या मिनिटाला या सेकंडाला हे होणार, जेव्हा इथे करोडो आणि ट्रिलियन्स ऑफ गोष्टी चालत आहेत. पण तरी ते कसं प्रेडिक्ट करतात की हिलीज कॉमेट या तारखेला या मिनिटाला येणारच, अँड नाव मॅन इज गोइंग टू मून अँड मॅन इज गोइंग टू मार्स अँड वेअर नॉट. हे का पॉसिबल आहे? युनिव्हर्सल एनर्जी गायडिंग एव्हरीथिंग. युनिव्हर्सल एनर्जीपेक्षा देर एक्झिस्ट समथिंग कॉल्ड एज एनर्जी आणि विच इज बाउंड बाय लॉज ऑफ मॅथमॅटिक्स. ही एनर्जी रँडम नाही आहे. इथे सगळं मॅथमॅटिकली म्हणजे तुम्ही अगदी त्याच्या डेसिमलपर्यंत तुम्ही सांगू शकता की हे करेक्ट आहे बिकॉज देर इज एनर्जी विच इज वर्किंग एव्हरीथिंग, राईट. आता मॅन बिंग पार्ट ऑफ दिस युनिवर्स, सो ऑब्व्हियसली आपल्या पण शरीरामध्ये हे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेतच ना. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला रँडम वाटतात त्या बेसिकली रँडम नसतात, त्याच्यासाठी कारण असतं. ते कारण जोपर्यंत आपण शोधत नाही तोपर्यंत आपण हेल्दी होऊ शकत नाही. दॅट इज द थिंग. सी द एंटायर युनिवर्स बंडल ऑफ एनर्जी, राईट. आणि प्रत्येक ही आता एनर्जी आपण जेव्हा म्हणतो तर एनर्जीला काहीतरी सोर्स लागतो ना. एनर्जी हॅज टू हॅव सम सोर्स. एनर्जी अशी कुठून येणार? सो व्हॉट इज द सोर्स ऑफ एनर्जी हिअर? द सन. द सन इज द थिंग विच इज गायडिंग द आपली सोलर सिस्टीम. आणि आपण जे किती ग्रह आहेत आपल्या याच्यामध्ये सिस्टीममध्ये? तर सध्या 8 म्हणतात, म्हणजे आपण जे 9 म्हणायचो सध्या त्यामुळे नवग्रहाची थिअरी मी फारशी मानत नाही. सध्या अष्टग्रह झालेत. ते सध्या सायंटिस्टनी ठरवलं की ते 9 नसून ते 8च आहेत. आम्ही बऱ्याचशा पूजा केल्या 9 ग्रह मानून. सो बेसिकली सूर्य इज द सेंटर ऑफ अवर सोलर सिस्टीम आणि त्याच्या भोवती ते 8 ग्रह जे फिरत आहेत आपले, बरोबर. आता सेंटर म्हणजे काय? आता दिस इज द एनर्जी सोर्स. इकडनं एनर्जी अख्ख्या सिस्टीममध्ये जाते. सो आपण सूर्याची एनर्जी डिरेक्टली घेऊ शकतो का? सो बेसिकली इट इज व्हेरी इंटरेस्टिंग की आपण ती घेऊ शकतो, डिरेक्टली नसेल तरी इनडिरेक्टली. पण सूर्य इज अ सोर्स ऑफ एनर्जी आणि ती एनर्जी आपण वापरतोय आणि ती एनर्जी आपण कंटिन्युअस वापरतोय. वी विल सी हाऊ. सो येस, पहिलं म्हणजे ते प्लॅनेटचं रोटेशन अराउंड इट्स ॲक्सिस बरोबर आहे. मग रिव्होल्युशन अराउंड द सन म्हणजे टू द मिनिट टू द सेकंड हे सगळे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेत. अँड हेन्स ह्युमन बॉडी ऑल्सो इज अ मॅथमॅटिकल इक्वेशन इन इटसेल्फ. दिस वी विल ट्राय टू अंडरस्टँड. सो बेसिकली ही सगळी इक्वेशन्स आपल्या सायंटिस्ट लोकांनी आपल्याला छान दिलेली आहेत. म्हणजे न्यूटोनियन फिजिक्स आपण ज्याला म्हणतो किंवा नंतर आईन्स्टाईन यांनी ही सगळी चांगली इक्वेशन दिली आहेत. सो बेसिकली त्यांचं म्हणणं काय आहे की मॅन इज अ पार्ट ऑफ दिस युनिवर्स. सो व्हॉट इज ॲप्लिकेबल टू द युनिवर्स ऑब्व्हियसली इज ॲप्लिकेबल टू द मॅन हिमसेल्फ. त्याने त्याचे बरेचसे इक्वेशन्स दिले जे आपण फिजिक्समध्ये शिकतो लहानपणी. सो 2 इम्पॉर्टंट त्याचे इक्वेशन्स आहेत आणि ते आपल्याला समजून घेणं म्हणजे आपल्याला हेल्थ समजायची आहे ना तर आपल्याला पहिले युनिवर्सल लॉज समजले पाहिजेत. हे लॉज समजले की आपल्याला हेल्दी कसं राहायचं ते जास्त सोपं होईल. सो एनर्जी कॅन नेवर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. त्यांचं म्हणणं काय? एनर्जी ही आहे तेवढीच राहणार. तुम्ही कितीही काही करा, इट कॅनॉट बी क्रिएटेड nor can it be destroyed. So what can be done with it? It can only be transformed to forms, no? From one form to the other. So which means the sum total of energy in the universe always has to be constant. You cannot add to it, you cannot subtract from it. It can only be transformed. Sum total always has to be constant. आणि शेवटचा point, whenever obviously which means energy in one form disappears, its exact equivalent amount appears in one or more of other forms. एका ठिकाणी जर गेली तर दुसऱ्या ठिकाणी ती कुठल्या ना कुठल्या रूपात आली पाहिजे. आता हे मी सगळं का म्हणतोय? जेव्हा आपण डिसीज आणि जेव्हा आपण हेल्थ हे जे आपण प्रकार म्हणतो ना, दिस आर नथिंग बट ट्रान्सफॉर्मेशन्स ऑफ एनर्जी. आजार ही एक एनर्जी आहे, बरं होणं ही एक एनर्जी आहे. डॉक्टर्स आर डुईंग व्हॉट? दे अंडरस्टँड दिस प्रोसेस की इकडे प्रॉब्लेम आहे, तिथे प्रॉब्लेम आहे, काय केल्याने ती एनर्जी बरोबर चॅनलाइज होईल. सो हे जेव्हा समजतं आपल्याला हे एनर्जीचे सगळे गेम्स फिजिक्स, डॉक्टर्स हॅव टू नो फिजिक्स ऑल्सो नो ऑब्व्हियसली टू ट्रीट यू. सो बेसिकली आपण म्हणतो ना की आता ही सनची एनर्जी आपण डिरेक्टली घेऊ शकतो की नाही? आपल्या निसर्गामध्ये इतकं सुंदर ही जी झाडं जी दिलेली आहेत, ऑल दीज प्लांट्स, राईट, त्याच्यामध्ये क्लोरोफिल नावाचा प्रकार असतो. दे कॅन सिंथेसाइज एनर्जी बिकॉज ऑफ सन. सो व्हॉट वी डू इज वी इदर ईट दीज प्लांट्स डिरेक्टली टू सर्वाइव्ह. ती एनर्जी आपण त्यांच्याकडनं घेतो. ऑर वी ईट लोअर ॲनिमल्स. लोअर ॲनिमल्स काय करतात? म्हणजे आपले बकरे आणि कोंबड्या, दे ईट दीज प्लांट्स अगेन, नो. सो ती एनर्जी आपण चॅनलाइज करून आपण वापरतोय. ती सूर्याची एनर्जी ते झाडं घेतात, ते लोअर ॲनिमल्स घेतात. दिस इज हाऊ द इकोसिस्टम गोज ऑन, नो. दिस इज नथिंग बट द एनर्जी सायकल की सूर्यावरनं येतं, ती पृथ्वीवरती येते, मग लोअर ॲनिमल घेतात, तो आपण डिरेक्टली ती झाडं तरी आपण घेऊ शकतो किंवा वी कॅन यूज दोज लोअर ॲनिमल्स.
सो दिस इज हाव इट हॅपन्स. म्हणजे लाईट एनर्जी येते, मग ते तुमच्या क्लोरोप्लास्टमध्ये येते, मग ते तुमच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये मध्ये ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटेस तयार होतं. सो विच इज द युनिट ऑफ एनर्जी इन द बॉडी. तो झाला पहिला लॉ की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड, ओनली ट्रान्सफॉर्म्स. आणि आपण त्याचं उदाहरण बघितलं की आपल्यामध्ये ते कसं होतं, सूर्याकडनं येते आणि आपण ती वापरतो. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लॉ. तर आपण म्हणतो ना की आयुष्यामध्ये सत्य एकच आहे. म्हणजे आपल्याला लहानपणी शिकवलं की देर इज ओनली वन ट्रूथ ऑफ लाईफ, राईट. एव्हरीथिंग एल्स कुड चेंज, कुड नॉट चेंज. अँड विच इज ऑल सिस्टम्स इन दिस युनिवर्स proceed in that direction which leads to disorderliness or randomness, or it's called as degradation. कुठलीही सिस्टीम घ्या तुम्ही, कुठलाही मॉलिक्यूल घ्या, इट प्रोसीड्स ओनली इन वन डिरेक्शन विच इज डिग्रेडेशन. आणि आपल्याला बघायचं की आता ही डिग्रेडेशन प्रोसेस ही नॅचरल प्रोसेस आहे, की नॅचरल प्रोसेसमध्ये डिग्रेडेशन कसं होतं आणि ते आपण लिमिट करू शकतो, आपण त्याचं कसं मॅक्झिमम त्या नॉलेजचा फायदा घेऊन हेल्दी राहू शकतो. सो बेसिकली काय आहे की एक झाड जेव्हा मोठं होतं, ते झाड पडल्यानंतर नवीन झाडाला जागा मिळते. सो दिस इज हाव द इव्होल्युशन प्रोसेस स्टार्ट. अदरवाईज तेच झाड जर राहिलं ना 10,000 वर्ष, तर ते इम्प्रूव्हमेंट नाही होणार. नेचरमध्ये देर इज ऑलवेज इव्होल्युशन, देर इज ऑलवेज नवीन नवीन चांगलं काहीतरी. बघा ना तुम्ही, प्रत्येक फोन जो बघा काहीतरी नवीन काहीतरी असतंच ना. इज कॉन्स्टंट इव्होल्युशन प्रोसेस. जुना फोन डिग्रेड जर झालाच नाही, मी जर एक फोन घेतला आणि तो माझा 30 वर्ष चालला, तर मी आय विल नॉट बी एबल टू डू समथिंग बेटर ना. सो डिग्रेडेशन प्रोसेस हॅज टू हॅपन. सो दिस इज द ट्रूथ. सो एव्हरी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग, म्हणजे असं नाही की फक्त माणसालाच, लिव्हिंग गोष्ट असो की नॉन लिव्हिंग असो, ॲक्टिव्ह असो इनॲक्टिव्ह असो, whether it is a plant, animal, mineral, metal, whatever, it has to degrade. So hence every man has to degrade or die. And now every man is born to degrade. The process काय? How does it happen? With these laws of energy applicable, how does it actually happen? Now we are going to understand ही degradation process ही कशी सुरुवात होते. आता एक उदाहरण आपण घेऊया at the mental level and the same at the physical level. For example, आता आपण असे रांगेमध्ये बसलो आहे, तुमच्या बाजूला जी कोण व्यक्ती बसली आहे, समजा तुम्हाला त्याची काहीतरी पर्स वगैरे कशी काहीतरी लागते किंवा काहीतरी पेन्सिल लागते, घड्याळ लागते, तुमची पहिली रिॲक्शन काय असणार? व्हेरी गुड. पहिली तुमची रिॲक्शन काय आहे की तुम्हाला समजतं की हा अनफेवरेबल स्टिम्युलस आहे, हे की मला आवडत नाही आहे. तुम्हाला समजायच्या आधी ऑटोमॅटिक काय होणार? विड्रॉल ना. इरिटेशन आहे. तुम्हाला न समजता तुम्ही पहिलं मग तुम्ही बघणार. म्हणजे पहिली बॉडी काय समजते, हे इरिटेशन आहे, बॉडीला नॉलेज आहे की हा इरिटंट आहे, बॉडी विल फर्स्ट विड्रॉ ऑटोमॅटिकली. सेकंड तुम्ही काय कराल? लेट्स से तुम्हाला आता उठून जाणं चॉईस नाही आहे, ते लागतंच आहे तुम्हाला. सेकंड काय कराल तुम्ही? आता तुमचं माइंड आता याच्यामध्ये यायला लागेल. सेकंड तुम्ही काय कराल? तुम्ही रिक्वेस्ट, अरे मला जरा लागते जरा. सो नाव यू विल ट्राय टू मेक अ फसाड बिटवीन द ऑब्जेक्ट अँड यू. रिक्वेस्ट करून जरी कळत नसेल, आपण शेवटी काय करणार? एक पुस्तक घेणार आणि मध्ये ठेवणार, बाबा आता मला लागणारच नाही, राईट. बिकॉज सांगून पण कळत नाही आहे, तर मी आता आय पुट अ बॅरियर ऑर अ फसाड. सेकंड डिफेन्स. थर्ड डिफेन्स काय होईल? तरी पण नाही, द स्टिम्युलस इज गोइंग थ्रू द फसाड अँड स्टील गोइंग टू ट्रबल यू. ते पुस्तकात तोडून पण तुम्हाला लागते, मग तुम्ही काय कराल? मग तुम्ही रागवणार, मग तुम्ही चिडणार, कानफडात मारणार, वॉट एव्हर. सो डिपेंड्स ऑन द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे तुमच्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे तुम्ही रिॲक्ट करणार. कोणतरी उठून जाईल, कोणतरी खुर्चीत काढून घेऊन जाईल. सो होमिओपॅथी इज ट्राईंग टू स्टडी ऑल दीज कॅरेक्टर्स इन यू, की हा माणूस एका अनफेवरेबल स्टिम्युलसला मेंटली अँड फिजिकली कसा रिॲक्ट करतोय. दॅट इज गोइंग टू गिव्ह मी इन्फॉर्मेशन तुमचा जेनेटिक कोड हा कसा बनलेला आहे. आता हेच फिजिकल लेवलला घ्या, जिकडे आपण माइंड आपलं स्वतःचं वापरत नाही आहे. आपण एक नवीन बुटाचा जोड विकत घेतला, त्याची साईज बरोबर नाही. आता पावसाळा आला आहे, बाबा अरे पावसामध्ये नवीन बूट घेऊन येतो मी. ते बूट आपण घातले, साईज बरोबर नाही आहे. म्हणजे काय? अनफेवरेबल स्टिम्युलस. ते बूट तुम्हाला एका ठिकाणी पायाला लागतात. जे माइंड लेवलला होतं ना इरिटेशन झाल्यानंतर दुसरं काय होतं? पहिलं काय झालं? इरिटेशन झालं, मग दाह झालं तिथे, आणि आता तुम्ही तेच वापरताय. तर आता तुम्ही काय कराल? येस, आता तुम्ही तिथे बँडेज, म्हणजे तुम्ही आता काय करताय? नाव यू आर गोइंग टू पुट अ फसाड. म्हणजे तुम्ही जे मध्ये पुस्तक जे ठेवलं ना, ते तुम्ही आता तिथे तुम्ही काहीतरी प्रकारचं तिथे तुम्ही इन्सुलेट करणार, ऑर यू आर गोइंग टू कव्हर इट अप. ते जर तुम्ही स्वतःचं बँडेज तिथे नाही वापरलं तर बॉडी काय करते माहिती आहे का? तिथे थिकनिंग व्हायला सुरुवात होते. आपण त्याला इंड्युरेशन प्रोसेस म्हणतो. तुम्ही कधी बघा, बूट आपण घातले पहिली तिथे झालं इन्फ्लमेशन, आपण नाही झालं, तर बॉडी नाव स्टार्ट्स इंड्युरेशन. म्हणजे बॉडी काय करते? तिथे थिकनिंग चालू का करते? सेन्सिटिव्हिटी कमी करून टाकते आणि तिथे लेयर्स ऑफ सेल्स स्टार्ट टू कम. तरीही तुम्ही ते बूट वापरत राहिलात तर शेवटी काय होईल? देन देर इज अल्सरेशन. म्हणजे आता काय होतं? तिथे स्लो मॉलिक्युलर डेथ व्हायला सुरुवात होते. तुमची टेंडन्सी इन्फ्लमेशन करायची आहे का थिकनिंग करायची आहे का अल्सरेशन करायची आहे, हे तुमच्या माइंडवरती पण दिसतं आणि सेम वी सी ऑन द बॉडी ॲज वेल.
आता हे सगळे या सेल्स म्हणजे पेशी, हे सगळे पेशी सगळे एका पेशीमधनं आलेले आहेत. आईच्या पोटामध्ये एक झायगोट असतं आफ्टर फर्टिलायझेशन. त्याच्यातनंच मग शरीर ठरवतं, जेनेटिक कोड ठरवतं की बाबा तू जाऊन लिव्हर बनणार, तू जाऊन ब्रेन बनणार, तू जाऊन नाक बनणार. सो बेसिकली तो कोड, तो हेडक्वार्टर्स रिमेन्स द सेम. सो त्याचा आपण स्टडी करू. व्हॉट इज ट्रू टू द सेल. एका पेशीला जे करेक्ट आहे तेच तुमच्या अख्ख्या शरीराला करेक्ट असतं. तर तुम्ही जर बघितलं की इफ यू लुक ॲट वन सिंगल सेल इन द बॉडी, जेव्हा सेल जन्माला येतो तेव्हा त्याला पहिलं काय लागतं, म्हणजे कुठल्याही पेशी त्याला पहिलं काय लागेल, न्यूट्रिशन. न्यूट्रिशन कॅन बी इन फॉर्म ऑफ सेव्हरल थिंग. कोणाला ऑक्सिजन लागतो, कोणाला ऑक्सिजन नाही लागत. पण पहिलं फॉर टू सर्वाईव्ह फॉर अ सेल, तर हेच बघितलं की एका सिंगल सेलवरनं लेफ्टला टॉपला बघा तो झायगोट आहे, तिकडनं नंतर तुमची अख्खी इंट्रिकेट मेकॅनिझम होऊन ट्रिलियन्स ऑफ सेल्स तयार होतात एका पेशीपासून. इतकं ब्युटिफुल नसतं निसर्ग ह्या. सो पहिली गोष्ट म्हणजे काय, ॲज सून एज अ सेल इज बॉर्न द सेल नीड्स न्यूट्रिशन. त्या सेलला खाद्य पाहिजे इन सम वे ऑर दी अदर. तर कुठलं खाद्य घ्यायचं आणि कुठलं खाद्य नाही घ्यायचं. आता त्या सेलला तर डोळे नाही आहेत, त्या सेलला तर कान नाही आहेत, नाक नाही आहे, मग त्याला कसं कळतं सेलला की काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. सो बेसिकली पहिली गोष्ट म्हणजे रेस्पिरेशन म्हणा, फूड म्हणा, इंजेक्शन म्हणा, आणि ते घेतलेलं फूड प्रोसेस करणं आणि ते वापरणं आणि नको ते प्रकार फेकून देणं. सो हे इनिशियल लेवलला सगळं चाललेलं असतं. आणि दिस ऑल वर्क्स ओनली ऑन द नॉलेज ऑफ द सेल. म्हणजे न्यूट्रिशन कुठलं घेणं किंवा कुठलं नाही घेणं याचं जर नॉलेज जर नसेल देन द सेल विल पेरिश ऑर द सेल विल डाय. सो मोस्ट इम्पॉर्टंट इज फॉर द सर्वायवल ऑफ दिस ऑर्गॅनिझम फर्स्ट इज न्यूट्रिशन. सो हे नॉलेज जे आहे ना, हे आपल्या सेल्स आपल्या बॉडीमध्ये एका सुंदर प्रकारे सेल मेम्ब्रेनमध्ये दिलेलं असतं की कुठलं घ्यायचं कुठलं नाही घ्यायचं. म्हणजे अगेन तो एक मोठा अभ्यास आहे. तो प्रोटीन मॉलिक्यूल कुठला घ्यायला पाहिजे, कुठला फेवरेबल आहे, कुठला नाही आहे, हे सेलच्या मेम्ब्रेन सगळं ठरवतं. म्हणजे तुमचा ब्रेन जो असतो ना, हा सेलच्या मेम्ब्रेनमध्ये असतो, म्हणजे कवरिंगमध्ये असतो. मी हे का म्हणतो आहे सगळं, आपली ह्युमन बॉडी जी आहे ना, आपल्या बॉडीमध्ये कोण ठरवतं काय करायचं नाही करायचं, आपला मेंदू. मेंदू हा जो तयार होतो ना, हा न्यूरो एक्टोडर्मच्या लेअरमधून तयार होतो. मग न्यूरो एक्टोडर्म म्हणजे काय, मेंदू आणि स्किन हा एकाच एम्ब्रियोलॉजिकल लेअरमध्ये तयार होतो आहे. आपण आहेत का जातो टू गेट गुड नॉलेज नो टू सर्वाईव्ह. ते चुकीचं घेतलं तर डिस्ट्रक्शन ना. आता या सेलला नॉलेज आहे की काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. आणि नाव द सेल गेट्स न्यूट्रिशन. आणि द सेल सगळं ऑर्गनाईज करते की मला काय घ्यायचं, मला काय वापरायचं आणि मला काय फेकून द्यायचं आहे. सेकंड गोष्ट, सेल काय करणार, नाव द सेल विल ग्रो. आता न्यूट्रिशन घेतलं आहे, नाव द सेल विल ग्रो. आणि प्रत्येक सेलला एक इनसिक्युरिटी असतेच लाईफमध्ये की उद्या मी नसेन तर मल्टिप्लाय. दॅट इज अ फॅक्ट ऑफ लाईफ की उद्या मी असेन की नसेन, टू कीप माय स्पीशीज गोईंग आय विल मल्टिप्लाय, रिप्रोडक्शन. सो नाव वॉट द सेकंड थिंग द सेल विल डू इज इट विल स्टार्ट टू रिप्रोड्यूस. आणि त्याला माहिती आहे की आता ओके, आता माझी स्पीशीज पण आता सर्वाईव्ह होते, मी रिप्रोड्यूस पण होतोय. आता थर्ड गोष्ट, आता सेलला माहिती आहे की ओके ती सर्वाईव्ह झाली आहे बिकॉज ऑफ न्यूट्रिशन चांगलं मिळते, नॉलेज चांगलं आहे, मी मल्टिप्लाय पण करतोय. आता नाव इट विल वॉन्ट टू प्रोटेक्ट इट सेल्फ फ्रॉम द होस्टाईल एन्व्हायरमेंट. माहिती आहे की अनफेवरेबल स्टिम्युलस बाहेर खूप आहेत. कधी भूकंप होतो, कधी वादळ येतं, कधी काय होतं. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये माहिती आहे ना, आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे की आपण जे देवाची जी कॉन्सेप्ट जी आहे सुरुवात करून झाली की त्यांना कळायचं नाही की वरनं काय होतं आहे सगळं. कधी पाऊस पडतो, कधी वादळ येतो, कधी पूर येतो. म्हणून त्या गोष्टींना ते देवाचं स्वरूप द्यायला लागले. सो आता नाव दिस सेल नोज दॅट इट इज ग्रोईंग आणि नाव इट वॉन्ट्स टू प्रोटेक्ट इट सेल्फ. म्हणजे आता ते आपली डिफेन्स मेकॅनिझम स्ट्रॉंग करायला लागणार. आणि ते कसे करतात, थ्रू युअर इम्युन सिस्टीम. सो तुम्ही बघितलं की आता माइंड लेवलला एका ह्युमन बिंगमध्ये हेच चालतं की पहिलं म्हणजे इरिटेशन नॉलेज, सेकंड काय होतं पुटिंग अप अ फसाड, थर्ड काय होतं प्रोटेक्शन ऑफ युअर सेल्फ. तुम्ही बॉडीच्या लेवलला बघितलं हेच होतं आहे, पहिलं इरिटेशन, मग दुसरं फसाड, तिसरं मग अल्सरेशन. जेनेटिक लेवलला काय होतं आहे, हीच गोष्ट होते. ॲट द लेवल ऑफ युअर जेनेटिक द सेम थिंग इज हॅपनिंग. आपण बघितलं की पहिलं काय न्यूट्रिशन घेणार, दुसरं स्टार्ट टू मल्टिप्लाय, तिसरं विल स्टार्ट टू प्रोटेक्ट. सो मी म्हणलो की आपण माणूस जात ही पृथ्वीवर का टिकली, कारण पहिलं म्हणजे जनरेशन आहे, दुसरं म्हणजे ते ऑर्गनाईज होतं, तिसरं म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम. म्हणजे गॉड हॅज गिवन डॉक्टर्स इनसाइड यू, जनरेशन हॅपन्स इनसाइड यू, ऑर्गनायझेशन हॅपन्स इनसाइड यू अँड डिफेन्स हॅपन्स इनसाइड यू. जेव्हा हे आतमधलं चालत नाही ना तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जायचं आहे. जोपर्यंत चालतं तर जायची गरजच नाही आहे. यू विल सर्वाईव्ह बेटर विदाउट डॉक्टर्स. सो आपण म्हणतो ना की देव आपल्यामध्येच असतो, म्हणतो की ब्रह्म जो असतो ही गॉड ऑफ क्रिएशन, विष्णू ऑर्गनाईज करतो आणि शंकर ट्रान्सफॉर्म करतो. डिस्ट्रॉय नाही करत, डिस्ट्रॉय करूच शकत नाही, ट्रान्सफॉर्म.
देर इज नो प्रोडक्शन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ एनर्जी, इट इज ओनली ट्रान्सफॉर्मेशन. तर हे सगळं आपण म्हणतो ना की आपल्या आतमध्येच असतं सगळं. सो डॉक्टर इज बेसिकली इनसाइड यू. आता या कॉन्सेप्ट सगळ्या एका जर्मन सायंटिस्टनी 1796 सांगितल्या. म्हणजे त्याचा माझ्या मते आपल्या वेदांची विचाराचा काहीच संबंध नव्हता. म्हणजे दिस इज जस्ट टू पॅरल थॉट्स चालत गेले. तर या सायंटिस्टनी या सिस्टीमवरती, या थॉट्सवरती एक कंप्लीट थेरापेटिक सिस्टीम बनवली, ज्याला आपण होमिओपॅथी म्हणतो. आपल्या आयुर्वेदात उल्लेख केलेला होता, पण ते त्याची कोणी थेरापेटिक सिस्टीम बनवलेली नव्हती की समयस्क शास्त्र म्हणजे सेम क्युअर सेम. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इन्फ्लेमेशन झालं का आपण काय करतो, अँटी इन्फ्लेमेटरी. कुठल्या प्रकारे डायरिया झालं की काय करतो, अँटी डायरियल. फीवर झालं की काय करतो, अँटीपायरेटिक. आता इन्फेक्शन झालं की काय करतो, अँटीबायोटिक. सो डुईंग दीज थिंग्स बऱ्याचशा गोष्टी क्युअर होत नाहीत. सो हानेमान हिमसेल्फ वॉज अन ॲलोपॅथिक डॉक्टर. ही वॉज MD मेडिसिन बॅक इन द डे. तर यांनी बघितलं की मी या दिशेमध्ये चाललो आहे, पण या दिशेमध्ये ना फक्त कंट्रोल होतो आहे पॅले, पण क्युअर काही गोष्टी होत आहेत आणि काही गोष्टी होत नाही आहेत. सो इट्स की एस्पेशली इन दिस क्रॉनिक डिसीजेस ऑर क्रॉनिक इन्फेक्शन्स देर मस्ट बी समथिंग मोर. की मी या दिशेमध्ये जर मी अँटी करत गेलो तर काही गोष्टी बऱ्या होत नाही आहेत. तर मी ते सेम केलं तर, म्हणजे फॉर एक्झाम्पल आज मला डायरिया झाला तर मी अँटी डायरियल घेतलं, आज माझा बरा झाला. अजून इम्युन सिस्टीम बरी झाली आहे का माझी, नाही झाली आहे. मी उद्या डायरिया झाला, उद्या परत घेतलं, बरं नाही. सो टिल द डिसीज चेंजेस इट सेल्फ तुम्हाला प्रॉब्लेम होतच राहतो ना. तर हानेमननी काय सांगितलं की ज्या माणसाला डायरिया झालेला आहे त्याला असं औषध द्या त्याची इम्युन सिस्टीम बरी होईल. आणि ते कसं ओळखायचं, त्याचे पॅरामीटर, त्याचं मन ओळखा, त्याचं डिफेन्स मेकॅनिझम बॉडीमध्ये काय चाललं ते ओळखा, त्याचे जेनेटिक ट्रेट्स ओळखा, त्याचा चेहरा बघा, मग तुम्हाला समजेल की त्याला कुठलं औषध आहे त्याची इम्युन सिस्टीम बरी होईल. सो वन्स द इम्युन सिस्टीम इज फिक्स्ड ऑब्वियस डायरिया तुम्हाला होणार नाही आहे. सो दिस इज वॉट हानेमन सेड इन 1796 जेव्हा त्यांनी शोध लावला. ते शोध पण तो फार इंटरेस्टिंग लागलेला. आणि द वर्ड ॲलोपॅथी इंटरेस्टिंगली इज कॉइन्ड बाय हानेमन. सो ही वॉज प्रॅक्टिसिंग ॲलोपॅथी फॉर अ लॉंग टाईम. पण इन मेनी केसेस त्यांनी बघितलं की मी देतो औषध आणि तो पेशंट माझ्या परत येतो, देतो औषध परत येतो, हा पेशंट बरा होतच नाही आहे. सो फायनली ही सेड की मला काही या सिस्टीममध्ये काय मला इंटरेस्ट वाटत नाही आहे. सो ही गेव अप हिज प्रॅक्टिस आणि त्यांनी पुस्तकं ट्रान्सलेट करायची काम सुरू केलं.